छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील मावसाळा खिरडी या रोडवरील सेवा मंगल कार्यालय येथे चालणाऱ्या गुटखा निर्मिती कारखान्यावर पोलीस अधीक्षक ग्रामीण पथक आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने गुटख्यासह मिशनरी आणि इतर असा 26 लाखाचा माल जप्त केला असून मोहम्मद फरीद, मोहम्मद झकेरिया, अनिसा बानो, हुसेन मोहम्मद सिद्दीकी, इरफान हरून तेली या 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. 2 फरार आरोपींच्या शोधात पोलीस आहे. अनेक वर्षापासून चालणाऱ्या या गुटखा कारखान्यासंदर्भात एका पत्रकाराने स्टिंग ऑपरेशन करून पितळ उघड करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र स्थानिक पोलिसांचे क्षय असल्यामुळे पत्रकारांसह 3 जणांवर उलट गुन्हे दाखल करण्यात आले होते. खुलताबाद तालुक्यात शहरासह बाजार, सावंगी, जगप्रसिद्ध वेरूळ, बोरगाव अशा अनेक परिसरात पत्त्यांचा जुगार, क्लब, चक्री जुगार, मटका, घरगुती गॅस गाड्यांमध्ये टाकणे तसेच मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सर्रासपणे सुरू असून यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. मात्र पोलीस अधीक्षक ग्रामीण पथकाच्या पोलीस सहाय्यक अधीक्षक महक स्वामी आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने चालणाऱ्या या गुटखा निर्मिती कारखान्यावर छापा टाकून स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या गोरखधंद्याचे पितळ उघडे केले असून तालुक्यात जोमाने आणि खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे केव्हा बंद होतील अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. गाव माझा न्यूज करिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर.